गेले 4 वर्षापासून जे शहराचा जो प्रश्न होता की नगरसेवक नसल्यामुळं पूर्ण प्रशासनाच्या हातामध्येच पूर्ण कारभार होता, पण आता त्याला नियंत्रण राखण्यासाठी सर्व नगरसेवक आलेले आहेत आणि ज्या काय प्रशासनात जे काय आतापर्यंत जे घोटाळे झाले, जे कामं केले त्याचा जरा मला खुलासा हवा. जो सगळ्यात मेन मुद्दा म्हणताना घन कचऱ्याचा जो कचऱ्याचा टेंडर आहे, जो आपण अनेक वर्ष अनेक पार्टी संस्थेला द्यायला बघतो, त्यांनी जे कचऱ्याचे तुम्हाला वारंवार आयुक्त साहेबांना मला बोलायचं आहे की जे कचरा जे आपण टेंडर ज्याला दिलं होतं तुम्हाला वारंवार त्यांनी नोटीस द्यायची की त्यांना बघता नको म्हणून सनी तर जरा खुलासा करून द्याल का. 2-3 नोटिसा दिल्यात पण आपल्याला की कचरा आम्हाला नको कचऱ्याचे टेंडर म्हणून. आता जे मला माहिती निघाली की महानगरपालिका 1,80,00,000 रुपये त्यांना दर महिन्याला बिल द्यायला बघतात. त्याप्रमाणे शहराचा कचरा व्यवस्थित निघायला बघतो का सांगा. आणि त्याच तेवढ्या 1,80,00,000 मध्ये आपले सोलापूर शहरामधले जे आपलेच कर्मचारी घंटागाड्या सर्व आपल्याच येते ते लोक काय काम करायला बघतात सांगा. आणि मेन टेंडरवाला इथला नाही आहे, बाहेरगावचे टेंडरवाले आपण इथं आणून सोलापूर शहरामध्ये यायला बघतात. कधी ते शहरामध्ये फिरले नाहीत, केले नाहीत. आणि कचऱ्याचे डेपो जिथे जिथं बघायला बघतो ते कचऱ्याचे किती मोठे प्रश्न असल्यासारखे आहेत आणि कचऱ्यामुळे खूप लोकांना त्रास व्हायला बघतो. ते कचरा कसा मुक्त व्हायचा ते तुम्ही जरा थोडा आम्हाला खुलासा करून द्यायला सांगा अधिकाऱ्यांना. तुमचं पुढचं नियोजन काय असल्यासारखं आहे. सन्माननीय महापौर महोदय आणि सर्व सन्माननीय सभागृह, मॅडमने जो आता प्रश्न उपस्थित केला की कचऱ्याबद्दल, तर कचऱ्याचं आपलं जे टेंडर आहे ते आउटपुट बेसिसवरती आहे, पर डे पर टन बेसिसवरती 2150 रुपये पर टन आपण त्याला देतो दरवर्षी, दर दिवशी सॉरी. आणि हे वन ऑफ द लोवेस्ट आहे पूर्ण राज्यामध्ये, ठीक आहे. आणि त्यानुसार त्याने पूर्ण कचरा कर्मचारी त्याचे आहेत त्याने पूर्ण कचरा उचलून नेणं, घरोघरी उचलून नेणं अपेक्षित आहे. पण तसं नियमानुसार कचरा घरोघर जात नाही, गाड्या येत नाहीत, काय नाहीत. मला एक म्हणणं मांडायचं महापौर साहेब, आपण जर त्याला 1,80,00,000 रुपये दर महिन्याला देत असलं तर तेच आपण पण आपल्या महानगरपालिकेमध्ये तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर आपले लोक घ्या, जे गोरगरीब मुलं आहेत, महिला आहेत, त्या महिलांना काम द्या ना. आणि सोलापूर महानगरपालिकेत सुद्धा बचत व्हायला बघेल. एवढे पैसे जायचे पण नाही, डिझेलला म्हणा ह्याच्या म्हणा, ते केवळ किती प्रभाग खातं कुठलं एवढे मोठे असल्यासारखे त्या पद्धतीने आपण तर नियंत्रण चालू केलं तर खूप चांगली गोष्ट असल्यासारखी आहे. मला तुमचा एक निर्णय द्या, कारण की शहराचा कचऱ्याचा प्रश्न आहे. अनेकदा आपण लाखो रुपये देऊन टेंडर द्यायला बघता, ते कचरा व्यवस्थित निघत नाही, काय नाही या. आणि जिथं म्हणजे तिथं कचऱ्याचं खूप मोठं साम्राज्य असल्यासारखं आहे. आणि त्याच्यामुळं काय होतं, आग निर्माण व्हायला बघते. आणि कचऱ्याचं पण खताचे जे आता पण तुम्ही जे एवढं मोठं कचरा साठवून घेतलं त्याचं खत वगैरे विकलं जातो का नाही ते सांगा महापालिकेने. आपण कचरा साठवत नाही, आपण प्रोसेसिंग प्लांटवर नेतो. तुळजापूर रोडला जो आपला प्रोसेसिंग प्लांट आहे त्या ठिकाणी बायो एनर्जी कंपनी आहे, त्यांना हा पंप देतो आणि त्याच्यावरती ते प्रोसेस करतात. आणि त्याचं वेगळं 2003 साली झालेला तो करार आहे, त्यामध्ये ते त्याचं हरित ब्रँड आहे, त्याद्वारे ते शासनाची मान्यता असलेला ब्रँड असतो हरित, त्याद्वारे ते खत विक्री करतात. ते खत फुकट देता का त्याच्याने आपण महापालिकेला ते मान्य काय पैसे वगैरे द्यायला बघतात का, विकत घ्यायला बघतात का फुकट द्यायला बघतात खत तुम्ही. सदर खत महापालिका विकत नाही, तर तो बायोएनर्जी नावाचा जो प्रोसेसिंग प्लांटवाला आहे तो त्याच्याकडे आपण देतो. ते दुसरे मुद्दा आता तुमच्या जे येणारे मुद्दे आपण जे शौचालयाकडे जाऊया. मेन जे आत्तापर्यंत नगरसेवक नसताना जे प्रशासकीच्या हातामध्ये जे शौचालयाने राज्य शासनाने एवढी मोठी कोटी रुपये निधी दिलेली होती, ते आत्तापर्यंत शौचालय कुठं कुठं काय काय केले. आणि एक शौचालयाला जिथं 7 शौचालय असेल त्या भागामध्ये 10 असेल त्या ठिकाणी 30 लाख 35 लाख या भागाचे निधी एवढी वापर झाले. त्या पद्धतीने शौचालय त्या खरंच चांगल्या पद्धतीने काम झालेत का, स्वतः अधिकारी जाऊन फिरलेत का विचारला. शौचालयाचं तर समस्या काही कुठलं नाही, ड्रेनेजचे व्यवस्थित सुविधा नाही, काय नाही, पाण्याचे नळ व्यवस्थित नाही. आता त्या ठिकाणी लाईटचे कनेक्शन ठेवलं, त्या ठिकाणी लाईट कनेक्शन जोडलं नाही शौचालयामध्ये, ते जरा खुलासा करायला सांगा. सर्वप्रथम काय झालं, ज्यावेळेस पाहणी करण्यात आली त्यावेळेस लक्षात आलं की अनेक ठिकाणची नागरिकांची तत्कालीन सन्मान्य लोकप्रतिनिधींची मागणी होती आणि त्यानुसार ते करण्याचं ठरलं. त्यामध्ये तांत्रिक कर्मचारी आहेत झोन मार्फत त्यांच्यामार्फत तपासणी करण्यात आली, त्यांच्याकडून एस्टिमेट बनवून घेण्यात आलं आणि त्यानंतर मान्य उपसमितीच्या तत्कालीन प्रशासक काल असल्यामुळे उपसमितीची सक्षम मान्यता घेऊन त्याचा वर्क ऑर्डर देण्यात आली आणि तशा प्रकारे काम करून घेण्यात आलेलं आहे. एका बाथरूमला किती खर्च यायला बघते, कारण मला सांगा आपण स्वच्छ भारत अभियानमधनं ज्यावेळेस आपण लोकांना घरोघर प्रत्येक जणाला 15,000 रुपये बाथरूमसाठी देत होतो एक शौचालयासाठी, मग तुम्ही एका शौचालयासाठी किती रुपये खर्च करायला बघतात ते सांगा जरा मला. ते परिस्थितीने होत आहे, ज्या प्रत्यक्ष संबंधित जेईने जागेवर गेले, झोन अधिकारी यांच्या अंतर्गत जेई आहेत ज्युनियर इंजिनियर्स त्यांनी जागोजागी गेलेले आहेत, त्यांनी सर्वे करून ज्या ठिकाणी जी दुरुस्तीची आवश्यकता आहे तांत्रिक तज्ज्ञ म्हणून जेई असतात त्यांनी ते सर्वे केलेले आहे, त्यांनी एस्टिमेट बनवले, त्याला TS घेऊन प्रमाण देऊन वर्क ऑर्डर दिलेली आहे.
ते वर्क ऑर्डर दिली ना. आता तुमचा पुढचा मुद्दा काय आहे ते सांगा. आता जिथं जिथं तुम्ही शौचालयाचे कामं केलेच नाहीत त्या भागामध्ये जिथं गरज आहे तात्काळची त्या अजूनपर्यंत झाले नाहीत. आणि इलेक्ट्रिक बोर्ड तुम्ही शौचालयाच्या भागामध्ये राहायला बघता ते इलेक्ट्रिक बोर्ड जॉईन केली नाही आहे. जिथं शौचालय गरज आहे घाणीचं साम्राज्य राहायला बघते त्या ठिकाणी टॉयलेट धुण्यासाठी बोर्ड नाहीत काय नाहीत. त्याचं काय नियोजन आहे आणि त्याचा बजेट किती गेला? इलेक्ट्रिक बोर्डची व्यवस्था ही फक्त ज्या ठिकाणी टॉयलेट आहे त्या ठिकाणीच करता येते. इतरत्र कुठेही बोर मारता येत नाही घनकचरा विभागाला. फक्त जिथं शौचालय आहे त्या ठिकाणीच फक्त बोर आम्ही मारण्यासाठी बजेट दिलेलं आहे. इतरत्र बोर मारता येणार नाही घनकचरा व्यवस्था विभागामार्फत. आतापर्यंत कुठलेही बोर तिथं मारले नाहीत केले नाहीत. त्या ठिकाणी तुम्ही बघता की बोर मारायचे तिथे गेल्यानंतर ना व्यवस्थित बोर मारत नाही. तिथे जाऊन फिरत नंतर ना जिथं गरज आहे त्या भागामध्ये करायला सांगा ना. आता अजून एक माझा दुसरा मुद्दा मेन गाळ्याचा सांगते. मेन जे ज्याच्यामध्ये उत्पन्न आहे ते मेन महत्वाचं आहे. भूमी मालमत्ता बोललं बघा. आता समोर टॉयलेटचं म्हणून बघतात ना किल्ला बगीच्यामध्ये काय सुद्धा केलं त्यांनी सांगा. वॉकिंगसाठी लोक तिथं जायला बघतात. आणि आता आपले मनीष केक भाऊनी सुद्धा चांगला मुद्दा मांडला की महिलांसाठी अनेक वर्षापासून झालं त्या ठिकाणी टॉयलेट नाही काय नाही. प्रत्येक महिला मॉलला जायला बघतात शॉपिंगला जायला बघतात. शौचालय राहणं गरजेचं आहे ना त्या भागामध्ये. ते तरतूद करून आणि महिलांसाठी चांगली सुविधा द्या जिथं जिथं जायला बघतात. आणि महिला कक्ष होणं एक गरजेचं आहे. जिथं जिथं महिला शौचालयाच्या भागामध्ये महिला कक्ष करून द्यावा. आणि ह्या बोर्डामध्ये तुम्ही रचना घ्या. आणि पुढचे मुद्दे जे आहेत मी ज्याच्या त्या बोलायला बघते. बोलायला दिल्याबद्दल धन्यवाद. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur.